चल मेरे भाई तेरे हात जोडता हूँ तेरे पाव पडता हूँ. कसं चलो जायचंय कावीचं औषध प्यायला. मला कावी झालाय ना. चल दादा लवकर बस लवकर. कसं मस्त औषध प्यायचं आणि तंदुरुस्त व्हायचं. ए ला ला ली ला 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 ला. मग निघतच होतो तेवढ्यात भेटायला आले आपले गोंडस बडी. ते बोलले दादा साईराम मग काय सोडा कंबर उचला डंबल नाचो कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालो दंग मी धंग धंग रस प्यायला ये म्हणलं माय. मग आपल्याला भेटले आपले गोंडस बडी. ये बडी. मग बघा दर्शको हे दादा कावीचं औषध देतात. आयुर्वेदिक औषध उसाच्या रसमध्ये कसं जबरी. ये गट गट गट. मग दर्शको तुम्हाला पण कोणाला कावी झाली असेल तर तुम्ही पण या चेंबूरला अमरमार ब्रिज खाली सकाळी 8च्या अगोदर. हमरे को तुमरे को हमारा रिपोर्ट दो रे बाबा. मग आपला रिपोर्ट घेतला. मग काढली बाईक निघालो डॉक्टरांकडे. घोडीला बोललो हळू चालो बाबा शफी डॉक्टरांकडे जायचंय. तू डायरेक्ट राजवडत नेशील. समस्या आहे रे. मग पोहोचलो. आपली भारतीताई तिकडे असिस्टंट आहे. मग बघा दर्शको हे आपले शफी डॉक्टर खूप छान डॉक्टर आहेत. सरांना बोललो सर गोळ्याची जरूरत नाही तुमच्या आवाजानेच मी नीट होईल. एवढा गोड आवाज आहे सरांचा. कसं आहे मग चला ताईला केलं बाय बाय. तर दर्शको तुम्हाला पण काय प्रॉब्लेम असेल तर शफी डॉक्टरांकडे या आणि नीट व्हा. मग बघा दर्शको आमचे जादबाई काय बोलतात समाधानला जुलाब लागले नुसतं खातोय आणि हाकतोय खातोय आणि हाकतोय. तात्या विंचू काय रे तुझी अवस्था. मानली घरनं खुर्ची म्हटलं आता बसून मस्तपैकी टुर्नामेंट बघूया. आज आमच्या इथे क्रिकेटचे राऊंड आहे. आता मज्जाच मज्जा. मग बघतो तर काय आपला गोंडस बडी बघा भावांनो काय घेऊन आलाय. मला लहानपण आठवलं. मग चिवला बोललो चिव मी लहानपणी खायचो. चिव बोलते तू अजून पण लहानच आहे. खरं काय खाऊ द्या रे. मग या दर्शको मस्तपैकी जेवण करायला बसलोय. भाकर आणि भाजी घेतलीये. मस्तपैकी खाल्ल्या आपल्या गोळ्या. मग आज दिवसभर आपल्याला झोपून काढायचं आहे. मम्मी बोलते गाडीवर नको जाऊ. मग चला भावांनो आयुष्य खूप सुंदर आहे. मेहनत करत राहा बॉडी बनत राहा. शुभरात्री भेटूया उद्या.